श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले चैत्र रथ पर्व पुढे वाचूया. या पर्वातले वसिष्ठ ऋषींचे उपाख्यान, हे उपाख्यान आपण आता पुढे वाचूया. गंधर्व पुढे सांगू लागला, वसिष्ठाच्या या आतिथ्यामुळे विश्वामित्र तर अतिशय संतुष्ट झालाच, पण त्याचे अमात्यही संतुष्ट झाले आणि त्याचे सैन्यही संतुष्ट झाले. एवढ्यातच वसिष्ठांची कामधेनू नंदिनी त्याच्या नजरेस पडली, जिचे 6 अवयव म्हणजे मस्तक, मान, मांड्या, गळ्याखालची पोळी, शेपूट आणि सड पुष्ट होते, जिची कडसणी डौलदार होती आणि कमरेचा खवाटाही डौलदार होता, जिचे कपाळ, कान आणि डोळे हे 5 अवयव मोठे होते, जिचे डोळे बेडकाच्या डोळ्यांप्रमाणे गटगटीत होते, जिचा बांधा डौलदार होता, जिचे सड पुष्ट होते आणि जिच्या बांधेसूदपणात कसलीही खोड काढता येणे अशक्य होते, जिचे शेपूट केसाळ व गुबगुबीत होते, जिचे कान उंच आणि टोकदार होते, जिची शिंगे शोभिवंत होती, जिचे मस्तक लांब व पुष्ट होते, तसेच मानही लांब व पुष्ट होती, अशा त्या देखण्या कामधेनूकडे पाहताच गाधीनंदन विश्वामित्र आश्चर्याने थक्क झाला आणि त्याने तिचे भरपूर कौतुक केले. एवढ्याने भागले नाही म्हणून विलक्षण संतुष्ट होऊन विश्वामित्र वसिष्ठाला म्हणाले, महर्षे, मी तुला 1 कोटी गायी द्यावयास तयार आहे. वाटल्यास माझे राज्यही द्यावयास तयार आहे. ही नंदिनी मला देऊन टाक आणि माझ्या राज्याचा उपभोग घे. वसिष्ठ म्हणाला, विश्वामित्रा, तुझे मन शुद्ध आहे हे खरे, पण ही माझी दुभती धेनू नंदिनी देवता, अतिथी आणि पितर यांच्या उपयोगासाठी आणि यज्ञकर्मासाठी आहे. तू तुझे समग्र राज्य मला दिलेस तरीसुद्धा या नंदिनीचा मी त्याग करणार नाही. विश्वामित्र म्हणाला, वसिष्ठा, मी क्षत्रिय आहे आणि तपश्चर्या व वेदाध्ययन हीच केवळ तुझी साधने आहेत. प्रशांत आणि आत्मनिग्रही ब्राह्मणाच्या ठायी पराक्रम तरी येणार कुठून? माझ्या इच्छेप्रमाणे 1 कोटी गायी मोबदला म्हणून करणार घेऊन ही नंदिनी जर तू मला देणार नसलास तर माझ्या क्षात्रधर्माचा मी त्याग करणार नाही. बळजबरीने ही धेनू मी घेऊन जाणारच. वसिष्ठ म्हणाला, विश्वामित्रा, तू बलिष्ठ आहेस, राजा आहेस, बाहुबलाने संपन्न क्षत्रिय आहेस. तुझ्या मनात असेल त्याप्रमाणे ताबडतोब कर, थोडासुद्धा विचार करू नकोस. गंधर्व म्हणाला, वसिष्ठ असे म्हणाल्यावर हंसाप्रमाणे आणि चंद्राप्रमाणे धवल असलेल्या नंदिनीला विश्वामित्र जबरदस्तीने घेऊन जाऊ लागला. त्याने तिच्या पाठीवर चाबकाने फटकारे ओढले आणि दंडुक्याचे घाव घातले आणि तो तिला वाटेल तसा ओढू लागला आणि वसिष्ठाची ती कल्याणी कामधेनू नंदिनी मोठ्याने हंबरू लागली व आपल्या धन्याचा समोर येऊन त्याच्या तोंडाकडे पाहत उभी राहिली. विश्वामित्र फिरून फिरून तिला फटकारीतच होता, पण ती काही आश्रमातून बाहेर पडावयास तयार होईना. वसिष्ठ म्हणाला, कल्याणी नंदिनी, तू पुन्हा पुन्हा हंबरत आहेस. तुझे हंबरणे मला चांगले ऐकू येत आहे. नंदिनी, हा विश्वामित्र तुला जबरदस्तीने ओढून नेत आहे. मी पडलो क्षमाशील ब्राह्मण. या परिस्थितीत मी काय करू तरी ते तू सांग. गंधर्व म्हणाला,
भरतश्रेष्ठ अर्जुना, विश्वामित्राच्या सैनिकांना पाहून भीतीने गांगरून गेलेली ती नंदिनी वसिष्ठाजवळ जाऊन उभी राहिली. नंदिनी म्हणाली, विश्वामित्राच्या निष्ठुर सैनिकांच्या चाबकाच्या वादीचे फटकारे आणि दांडक्यांचे तडाखे पाठीवर बसत असल्यामुळे दीन अनाथाप्रमाणे आक्रोश करणाऱ्या माझी, हे भगवन, आपण का बरे उपेक्षा करीत आहात? गंधर्व म्हणाला, अचानक घाला पडल्यामुळे ती नंदिनी अशा प्रकारे आक्रोश करू लागली तरीसुद्धा तो महामुनी वसिष्ठ थोडासुद्धा क्षुब्ध झाला नाही आणि आपल्या कठोर व्रतापासून मुळीच ढळला नाही. वसिष्ठ म्हणाला, तेज हे क्षत्रियाचे बळ आहे आणि क्षमा हे ब्राह्मणाचे बळ आहे. ज्या अर्थी मी क्षमाशील आहे त्या अर्थी तुझी मर्जी असेल तर तू इथून जा. नंदिनी म्हणाली, भगवन, आपण ज्या अर्थी अशा प्रकारे कटू बोलत आहात त्या अर्थी आपण माझा त्याग केला आहे असे मी समजू का? ऋषीवर्य, आपण जर माझा त्याग केला नाही तर बळजबरीने मला घेऊन जाणे कुणालाही शक्य नाही. वसिष्ठ म्हणाला, कल्याणी नंदिनी, तुझा त्याग करणे माझ्या मनात चुकूनही येणार नाही. तुला शक्य असेल तर तू इथेच राहा. मजबूत दोरीने जखडून हे लोक तुझ्या वत्साला फरफटत ओढीत नेत आहेत. गंधर्व म्हणाला, तुला शक्य असेल तर तू इथेच राहा. असे वसिष्ठाचे शब्द ऐकताच त्या पयस्विनी म्हणजे दुभत्या नंदिनीने आपली मान ताठ करून मस्तक उंच केले आणि क्षणार्धात तिने विलक्षण उग्र रूप धारण केले. क्रोधामुळे तिचे डोळे तांबडे लाल झाले आणि तिने फार मोठ्याने हंबरण्यास सुरुवात केली. तिच्या हंबरण्याचा आवाज फारच जोरदार होता. तिच्या त्या हंबरण्याचे विश्वामित्रांचे सैन्य सैरावैरा धावू लागले. तथापि तिला चाबकांचे फटकारे मारण्याचे आणि दांडुक्यांनी प्रहार करण्याचे विश्वामित्राच्या सैनिकांनी थांबविले नाही. चाबकांच्या फटकाऱ्यामुळे आणि दांडक्यांच्या प्रहारामुळे आणि सर्व बाजूंनी कोंडीत सापडल्यामुळे ती फार चिडली आणि संतापाने तिचे डोळे लालबुंद झाले. तिच्या त्या अनावर क्रोधामुळे तिचे सर्वांग मध्यान्हीच्या आदित्याप्रमाणे तळपू लागले. तिच्या शेपटीमधून रसरशीत ठिणग्यांचा अनावर वर्षाव होऊ लागला. तिच्या सडांमधून द्रविड आणि शक निर्माण झाले. तिच्या योनिमार्गातून यवन उत्पन्न झाले. तिच्या गोमयापासून शबर उपजले. तिच्या मूत्रातून आणि कुशीतून आणखी वेगळे शबर जन्मले आणि तिच्या तोंडामधून बाहेर पडणाऱ्या फेसापासून पौंड्र, किरात, यवन, सिंहल, बर्बर, खस, चिबूक, पुलिंद, चीन, हुण, केरळ आणि अनेक जातींचे म्लेच्छ बाहेर पडले. अनेक प्रकारच्या म्लेच्छांच्या गणांनी युक्त असलेली सैन्ये अशा प्रकारे त्या नंदिनीच्या देहातून बाहेर पडली. त्या सैन्यामधील सैनिकांनी अनेक प्रकारची चिलखते अंगावर घातली होती आणि तऱ्हेची आयुधे त्यांनी धारण केली होती. अनावर क्षुब्ध झालेल्या त्या सैनिकांनी विश्वामित्राच्या डोळ्यादेखत त्याच्या सैन्याला गराडा घातला. विश्वामित्राच्या सैन्यातील एकेका सैनिकाभोवती 5-5, 7-7 सैनिकांचा वेढा पडला. अस्त्रांच्या अकटोविकट वृष्टीमुळे अक्षरशः झोडपले गेलेले विश्वामित्राचे ते सारे सैन्य भयंकर घाबरले आणि त्याच्या डोळ्यादेखत ते वाट फुटेल तिकडे पळून गेले. पण एवढा हलकल्लोळ झाला तरी विश्वामित्राच्या सैन्यातील एकही सैनिक वसिष्ठ ऋषीच्या चवताळलेल्या सैनिकांनी जीवे मारला नाही. त्या नंदिनीने त्या साऱ्या सैन्याची दाणादाण केली आणि त्याला सैरावैरा पळावयास लावले. भयाने बेजार झालेले विश्वामित्राचे ते सैन्य
12 कोस दूर पळून गेले आणि त्याला कुणीही त्राता भेटला नाही. ब्रह्मतेजापासून निर्माण झालेले ते महदाश्चर्य पाहिल्याबरोबर विश्वामित्राला स्वतःच्या क्षत्रत्वाचा तिरस्कार आला आणि तो म्हणाला, क्षत्रियाच्या सामर्थ्याला कसलीही प्रतिष्ठा नाही. ब्रह्मतेजापासून उत्पन्न झालेले सामर्थ्य हेच खरे सामर्थ्य होय. ब्राह्मणाचे सामर्थ्य आणि क्षत्रियाचे सामर्थ्य यांची तुलना करून पाहिल्यावर तप हेच सर्वश्रेष्ठ बल होय असा त्याच्या मनाचा निर्णय झाला आणि उद्विग्न झाल्यामुळे विश्वामित्राने आपल्या ऐश्वर्यसंपन्न राज्याचा त्याग केला. आपल्या अमर्याद राजवैभवावर पाणी सोडले, सर्व सुखभोगांकडे पाठ फिरविली आणि तपश्चर्येतच साऱ्या मनोवृत्ती केंद्रित केल्या. तपश्चर्येच्या बळावर त्याने सिद्धी प्राप्त करून घेतली आणि ब्राह्मणत्व संपादन करून घेऊन त्याने आपल्या उग्र तेजाने त्रैलोक्य व्यापून टाकले आणि त्या असह्य तेजाने त्याने अखिल जगताला स्तिमित करून सोडले आणि शेवटी त्या कौशिक विश्वामित्राने इंद्रासमवेत सोमपान सुद्धा केले. आज आपण इथे थांबूया. पुढची कथा आपण उद्या वाचूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका, शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.